निलेश लंके आता मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। त्यांच्या स्वागतासाठी मातोश्रीच्या परिसरामध्ये बॅनर सुद्धा लागलेले पाहायला मिळत आहेत आणि आता निलेश लंके हे मातोश्रीवर आता दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे यांची ते भेट घेणार आहेत। बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक असा या बॅनरवर उल्लेख सुद्धा पाहायला मिळतोय आणि त्यामुळे आता चर्चांना उधाण सुद्धा आलेला आहे। तर मातोश्री बाहेर लंकेंच्या स्वागताचे बॅनर्स लागलेले आहेत आणि आता निलेश लंके मातोश्रीवर दाखल झाले। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, निलेश लंके आता मातोश्रीवर दाखल झाले, थोड्याच वेळात ते उद्धव ठाकरेंची भेट सुद्धा घेणार असल्याची माहिती मिळते का? अधिकचे अपडेट्स। नगरचे नवनिर्वाचित खासदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश लंके आहेत ते आज उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। निलेश लंके याचा प्रचार करण्यासाठी संजय राऊत असतील, ठाकरे गटाचे पदाधिकारी असतील मोठ्या संख्येने त्या ठिकाणी काम करत होते। त्यामुळे त्यांना आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी निलेश लंके आहेत ते उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। निलेश लंके हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत, शिवसेनेत होते, मात्र काही कारणांमुळे ते 2018 साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले। त्यानंतर या ठिकाणी त्यांनी जरी वाद झाले असले तरी त्यानंतर 2019ला महाविकास आघाडी झाल्यानंतर दोन्ही गटाकडचे वाद आहेत ते मिटले होते आणि पुन्हा एकदा निलेश लंके आणि मातोश्रीचे संबंध आहेत ते सुधारले होते। आणि त्यानंतर आता हे नव्याने खासदार म्हणून नियुक्त झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।